नमस्ते, मी नितीन चव्हाण, सिद्धेश्वर इलेक्ट्रॉनिक्स, पुणे पंढरपूर रोड, पिंपरत. आज आपल्याकडे जात्यावरची आटाचक्की नेण्यासाठी एक करमाळा निंभोरे या गावातून प्रभाकर वाघमारे साहेब खास आटाचक्कीचा डेमो बघण्यासाठी आलेले आहेत. आपल्या आटाचक्कीचं एकच वैशिष्ट्य आहे की ही जात्यावरची आटाचक्की आहे आणि त्याला टाकी कधीच मारायची नाही. आणि त्यांनी ठरवलं की काय नाही, एक जात्यावरची आटाचक्की बघायची. तर त्यांना अगोदर मी जात्यावरच्या आटाचक्कीची थोडीशी माहिती देतो. त्यांचं म्हणणं आलेलं एकच आहे की मला ह्याच्यात खरंच जाती आहेत का ते बघायचे. तर त्यांना मी जाती दाखवतोय. कारण तर जाती दाखवलीत मी. आता सगळ्यात महत्वाचं आटाचक्की इन्स्टॉलेशन कसं असतं हे पण एक ह्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहे की बॉक्समधून काढल्या आटाचक्कीचं तोंड नेहमी समोर असतं. पण आपल्याला आटाचक्कीमध्ये पीठ तयार करत असताना ह्याचं तोंड त्या बाजूला करावं लागतं. त्यासाठी हे 4 युनिट काढायचे. पण हे 4 युनिट काढत असताना सगळ्यात अगोदर ह्याला जे वापरला गेलेला एक हँडल आहे, त्या हँडलवरतीच आपण पीठ बारीक मोठं करत असतो. हँडल सगळ्यात अगोदर आपल्याला 12 नंबर, याच्यावर 12 नंबर दिलेला आहे. हा जो 12 नंबरचा आकडा आहे, आटाचक्की चालू करण्याच्या अगोदर 12 नंबरलाच घ्यायचा, हिथं हँडलला घ्यायचा, हे उचलायचं असं आणि इकडं तोंड करायचं. इकडं तोंड केल्यानंतर हा 12 नंबरला हँडल आहे, हे 4 नट पूर्णपणे आवळायचे. असे पूर्णपणे आवळून घ्यायचे अगोदर, कारण हँडल तर 12 वर घेतल्याशिवाय हे नट अजिबात आवळायचे नाहीत. बारा नंबर म्हणजे काय की 12 नंबरला जातं थोडंसं वरती येतं आणि आपण 4 नट आवळतो. आता त्यांना डेमो दाखवायचा. डेमो कशाचा बघायचा? वाघमारे साहेबांचं म्हणणं आहे की ज्वारीचा डेमो बघायचा, कारण ते आहेत करमाळ्याचे निंभोरे गावातून. त्यांच्या तिकडे ज्वारीचं उत्पादन जास्त आहे, बरोबर ना? आणि एक आदर्श शेतकरी पण ते आहेत. चॅलेंज आहे याच्या ज्वारीच्या बाबतीत पीठ वळणी याला, कारण ह्याच्यात वापरलेच आपण जाती. त्यांना आपण ज्वारीचा डेमो दाखवत आहे. ज्वारीच्या पिठाबद्दल प्रतिक्रिया द्या, काय वाटतंय तुम्हाला? जी काय आपल्याला समजलं होतं त्याच्यापेक्षा हे पीठ चांगलं आलं. म्हणजे तुमचा आभारी आहे. त्यांचे चिरंजीव, त्यांचा पण मी आभारी आहे. निंभोरे करमाळा येथून आज आपल्याकडे जवळजवळ 180 किलोमीटर जाणं, 180 किलोमीटर येणं, एवढा अंतर पार करून ते आपल्याकडे आले. त्यांना मी आटाचक्कीचा डेमो पण दाखवला. डेमो त्यांना आवडला. मी आटाचक्की साहेबांना देत आहे. धन्यवाद. जात्यावरचं पीठ खायचंच असेल तर समोर तुमच्या आहे बघा जात्यावरची आटाचक्की. त्याच्यामध्ये पूर्णपणे जाती वापरलेल्या आहेत आणि ह्या जात्याचं वैशिष्ट्य की याला तुम्ही कधीही टाकी मारावी लागत नाही या जात्याला. आता तुम्ही समोर बघत आहे गहू दळताना, त्याच्यानंतर बघणार आहे तुम्ही बाजरी दळताना, त्याच्यात ज्वारी पण दळली जाते. तो एक प्रॉब्लेम असतो. बाकी इतर आटाचक्कीमध्ये की पीठ वळणे येत नाही, त्याच्यामुळे भाकरी येत नाही. याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही, कारण याच्यामध्ये वापरलं गेलेलं आहे जातं. आणि जातं तर आहेच, पण टाकी तर कधीच मारायची नाही. बाकीचे वैशिष्ट्य म्हणजे याच्यात सर्व प्रकारचे भरड केली जाते. भरड म्हणजे मका भरडली जाते, गहू भरडले जातात, ज्वारी, बाजरी, तुम्हाला जे हवंय ते भरडू शकता. त्याच्यानंतर तुम्ही सर्व प्रकारच्या डाळी पण याच्यामध्ये करता येतात. हरभरा डाळ असो, मूग डाळ असो, मटकी डाळ असो, सर्व प्रकारच्या डाळी करता येतात. तुम्हाला हवी असेल तर कॉन्टॅक्ट करा सिद्धेश्वर इलेक्ट्रॉनिक्स, पिंपरत, 96 044 66 950.